पौर्णिमा, तुला काय कार्यक्रमाविषयी बोलायचं आहे? मला वाटतं मी बोलण्यापेक्षा ज्यांनी परफॉर्म केलं त्यांच्यापैकी एकेकीने बोललं तर मला आवडेल. सर्वात पहिले मी अंतराला बोलवते. ही मुलगी सुद्धा रात्री 10:30-11 वाजता इथे यायची, कारण मी तोपर्यंत ह्या सगळ्यांचा परफॉर्मन्स बसवायची आणि ही 10-10:30 यायची आणि मग आम्ही 11:30-12पर्यंत इथेच प्रॅक्टिस करायचो आणि मग ती घरी जायची. घरचं सगळं आवरून यायची ती. सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माईकवरती बघा. खरंच मला वाटलं होतं की मी यावेळेला नाहीच परफॉर्म करू शकत आणि मला खरंच इच्छा असते की मी नेहमीच यांच्याबरोबर असावी. जे जे कार्यक्रम असतात ते त्या कार्यक्रमाला मी अवेलेबल असावी, पण मला तेवढं नाहीच शक्य होतं. पण सारखं जीवन माझं यांच्यामध्ये गुंतलेलं असतं की आता हे लोक नवीन काय करणार आहेत, अरे मी त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही, आता नवीन काय करणार आहेत. पण मी सारखी हिला सांगत असते की जे काही असेल ना त्याचे व्हिडिओज फोटोज तू ते मला पाठवत राहा, जेणेकरून मी ते बघून मी माझा आनंद म्हणजे मानत राहील. ठीक आहे, तर मी तर असं म्हणेन ना की प्रत्येक महिलाने ना या सगळ्या गोष्टीमध्ये खरंच सहभागी व्हा. जरी तुम्ही इथे कट्ट्यावर नाही येऊ शकलात ना तरी तुमच्या चाळीमध्ये तुमच्या सोसायटीमध्ये हे असे एकत्र येऊन असे कार्यक्रम करत राहा, जेणेकरून तुम्ही स्वतः हॅपी राहा. दुसरं मी तुमच्यामधून कोण येणार? अनघाताई. कुठे गेली? थोडंच बोलायचं प्रत्येकीने, सगळ्यांना संधी मिळाली. प्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. खरं तर मगाशी मी म्हणाले, खरं पौर्णिमाची खरी मेहनत आहे, कारण आम्हाला इतका वेळ देता येत नाही, पण ती पूर्णतः तयारी करून घेते आणि आमच्याकडून पूर्ण तयारी करून घेऊन आज आम्ही हा इथे नृत्य सादर केलं, नृत्य सादरीकरण केलं. हे सगळं श्रेय खरं तर पौर्णिमाचं आहे. आणि बाकी आम्ही आहोतच, पण इतर महिलांना सुद्धा एक विनंती आहे, जर तुम्हाला आमच्यात सामील व्हायचं असेल तर नक्की या. आम्ही खरोखरच आपल्याकडून पौर्णिमा तर आहेच, ती सगळी पूर्ण तयारी करून घेणार. धन्यवाद. आणि आमचे राजेश दादा सुद्धा आहेत, समीर दादा आहेत, सगळे दादा इथे तयारीत असतात. आपण फक्त आपल्या मनाची तयारी करून ठेवा. बरोबर. धन्यवाद.